नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. यस9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या. श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यातील भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जागेसाठी योग्य मोबदला दिला जाईल. भूसंपादनाच्या प्रक्रियेत कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. तसेच मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान मंदिर व परिसर विकास आराखड्याबाबत नागरिक, व्यापारी, नगरसेवक आणि श्री पूजकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी क्षीरसागर यांनी सांगितले की 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई अंबाबाईच्या मंदिराचा विकास करताना भाविकांसोबतच परिसरातील नागरिकांच्या सुविधांचाही विचार करण्यात येत आहे. भूसंपादन करताना नागरिकांच्या हिताचे संरक्षण केले जाईल. बाधित नागरिकांना योग्य मोबदला मिळावा यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यातही विचार केला जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण करताना सांगितले की आराखड्यासाठी एकूण 360 मिळकतींचे भूसंपादन प्रस्तावित आहे. यामध्ये 89 निवासी, 195 वाणिज्यिक आणि 53 संयुक्त मिळकतींचा समावेश आहे. मिळकत पत्रिकेवरून एकूण क्षेत्रफळ 28,058 चौरस मीटर असून त्यापैकी 19,489 चौरस मीटर खासगी मालकीच्या क्षेत्रासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्याचा विचार आहे. या विकास आराखड्यात भाविकांसाठी दर्शन रांगा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग, वाणिज्य संकुल व दुकान, गाळे, अन्नछत्र, मंदिर कार्यालय, एम्पी थिएटर, स्वच्छतागृह, हेरिटेज प्लाझा, लॉकर्स आणि चप्पल स्टँड यांसारख्या विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील बाधित होणाऱ्या सदनिका व गाळेधारकांनी आराखड्याबाबत आपल्या सूचना मांडल्या. तसेच विविध आराखडा राबवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक पद्धतीने राबवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ लवकरच स्थापन होणार असून आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचा विश्वास भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी व्यक्त केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापूर खंडपीठासाठी 6 जिल्ह्यातील वकील, पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी तब्बल 40 वर्षे संघर्ष केला. 16 ऑगस्ट 2025 रोजी सर्किट बेंचच्या स्थापनेने या लढ्याला यश मिळाले. वर्षभरात सर्किट बेंचमध्ये 14,000हून अधिक प्रकरणे दाखल झाली असून 12,000हून अधिक प्रकरणांचा निपटारा झाला आहे. खंडपीठासाठी शेंडा पार्क येथे 75 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा 7/12 मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही गुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या ठिकाणी न्यायालयाची मुख्य इमारत, प्रशासकीय कार्यालये, न्यायाधीश व कर्मचाऱ्यांची निवासस्थानांचे यांसह आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही गुगे यांनी सांगितले की राज्य सरकारने खंडपीठासाठी आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. तसेच 495 कर्मचारी पदांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही लवकरच कोल्हापूर येथे कायमस्वरूपी खंडपीठाची स्थापना होईल असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूरला कायमस्वरूपी खंडपीठ मिळाल्यास कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. निरोगी महाराष्ट्र, सदृढ महाराष्ट्र या ध्येयासाठी सामान्य नागरिक, बालक, वृद्ध आणि प्रत्येक कुटुंबियांच्या आरोग्याला प्राधान्य देत आरोग्य विभाग काम करणार असल्याचा विश्वास आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितींच्या सदस्यांशी ऑनलाईन संवाद साधताना त्यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
राज्याला 1400 डॉक्टर उपलब्ध झाले असून त्यांची नियुक्ती आठवडाभरात होणार आहे. तसेच 600 डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात आली असून सुमारे 250 दंतचिकित्सकही आरोग्य सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत विविध समित्यांच्या माध्यमातून 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला असून भविष्यात आणखी 4 लाख नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. आरोग्यविषयक तक्रारींसाठी लवकरच ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येणार असून बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना सकस व पोषक आहार देण्याची व्यवस्था करण्याचा विचार आहे. तसेच डॉक्टरांची उपस्थिती, वेळेवर सेवा आणि रुग्णांशी संवाद याबाबतही आरोग्यमंत्र्यांनी माहिती घेतली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्यविषयक तक्रारींसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची सूचना केली. या सूचनेला आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी झाले. मुरगुड येथील पुलाचे बांधकाम तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी महिनाभरात संबंधित मंत्र्यांकडे मंत्रालय स्तरावर बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहूजी सभागृहात विविध प्रश्नांचा आढावा घेताना मुश्रीफ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गारगोटी नागनवाडी सिमेंटच्या रस्त्याच्या कामादरम्यान मुख्य जलवाहिन्या फुटल्याने 250हून अधिक नळ कनेक्शन धारक बाधित झाले आहेत. त्यामुळे गडिंग्लज शहरातील पाणी प्रश्न गंभीर झाला असून संबंधित ठेकेदाराने तातडीने हा प्रश्न सोडवावा असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. दूधगंगा प्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन होऊन अनेक वर्ष झाली असली तरी त्यांचे मूलभूत व महसुली प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे प्रश्न गांभीर्याने घेऊन त्याची लवकरात लवकर सोडवणूक करावी असे त्यांनी सांगितले. कर्नूर येथील पूरग्रस्तांच्या प्लॉटिंग बाबत पाटबंधारे विभागाने पाहणी करून एका महिन्यात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच पिंपळगाव खुर्द येथील लाभार्थ्यांची सातबाऱ्यावर नोंदणी, प्रकल्पग्रस्तांना प्रॉपर्टी कार्ड आणि सिटी सर्व्हे यांसह विविध प्रश्नांचाही आढावा घेण्यात आला. प्रकल्पग्रस्त व बाधित नागरिकांच्या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्किट बेंचच्या परिसरात न्यायमूर्ती श्रीमती शर्मिला यू देशमुख यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश एस पाटील, शैलेश पी ब्रह्मे, अभय जे मंत्री नीरज पी धोटे आणि अश्विनी डी भोबे यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना न्यायमूर्ती शर्मिला यू देशमुख यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले. संविधान, लोकशाही आणि न्याय व्यवस्थेची मूल्य अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असे आवाहन त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, अधिकारी व अतिरिक्त सरकारी अभियोक्ते, वरिष्ठ अधिवक्ते, बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच विविध शासकीय व प्रशासकीय विभागांचे अधिकारी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्किट बेंचच्या परिसरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी महापल्स AI हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या प्रकल्पाअंतर्गत AI आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटर उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील शासकीय आरोग्य यंत्रणा डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आशा साथी उपक्रमामुळे आशा सेविकांचे कागदोपत्री काम कमी होऊन आरोग्यविषयक माहिती संकलन आणि सेवा अधिक जलद होण्यास मदत होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतून गरजू नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत असून महिलांसाठी
पीक ओपीडी उपक्रमही राबवण्यात येत आहे. शेंडा पार्क येथे 473 कोटी रुपयांच्या निधीतून मेडिकल हब उभारण्याची योजना असून त्यामध्ये 600 बेडचे सामान्य रुग्णालय, 250 बेडचे कॅन्सर रुग्णालय आणि 250 बेडची सुपर स्पेशालिटी सुविधा प्रस्तावित आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेत 693 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महालक्ष्मी मंदिर परिसरासाठी 143 कोटी 90 लाख तर ज्योतिबा मंदिर परिसर विकासासाठी 252 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियान सुरू असून अंमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवण्यात येत आहे. तसेच जलधारण, शेतकरी योजना, क्रीडा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यावरही भर देण्यात आला आहे. महापल्स AI आशा साथी आणि मेडिकल हबच्या माध्यमातून कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. सार्वजनिक आरोग्य विभागातील नव्याने उभारण्यात आलेल्या 44 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 74 शहरी आरोग्य वर्धनी केंद्राचे लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले की राज्याला तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असून नागरिकांसाठी कॅशलेस उपचारांची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की 124 आरोग्य संस्थांच्या लोकार्पणाचा हा महत्वाचा टप्पा आहे. वैद्यकीय यंत्रसामग्री अभावी बंद असलेली अनेक रुग्णालये पुन्हा कार्यरत करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पैशाअभावी कोणताही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महापल्स AI प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी AI आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटरच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील 104 शासकीय आरोग्य संस्था, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि 82 प्राथमिक आरोग्य केंद्रे एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार आहेत. कमांड सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर हा उपक्रम टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार असून IIT मंडीच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारला जात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुण्यातील खडकी येथील पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट देत पुनर्वसन घेत असलेल्या सैन्य दलातील अधिकारी आणि जवानांशी संवाद साधला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी त्यांनी केंद्रातील विविध सुविधांची पाहणी केली. राज्यपालांनी यंत्रसामग्रीने सुसज्ज कार्यशाळेला भेट देऊन पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या जवानांकडून केली जाणारी विविध औद्योगिक कामे जाणून घेतली. जवानांची जिद्द, आत्मविश्वास आणि कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. केंद्रातील मनोरंजन विभागालाही त्यांनी भेट दिली. येथे माजी सैनिक विविध खेळ आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचे त्यांनी पाहिले. चित्रकला कार्यशाळेने राज्यपालांचे विशेष लक्ष वेधले. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या जवानांनी हाताचा वापर शक्य नसतानाही तोंडात ब्रश धरून विविध चित्रे साकारली आहेत. त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि आत्मविश्वासाचे राज्यपालांनी कौतुक केले. पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रात देशसेवेदरम्यान पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याने सेवेतून निवृत्त झालेल्या भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलातील अधिकारी व जवानांना उपचारोत्तर सेवा, पुनर्वसन आणि विविध सहाय्यक सुविधा दिल्या जातात. देशसेवेत जखमी झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी केंद्राकडून सुरू असलेल्या कार्याचे कौतुक करत राज्यपालांनी त्यांच्या जिद्दीला आणि उल्लेखनीय कौशल्याला सलाम केला. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुणे येथील लोकभवनाच्या हिरवळीवर ॲट होम रिसेप्शन या स्वागत समारोहाचे आयोजन केले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि त्यांच्या पत्नी सुधादेव वर्मा यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या स्वागत समारोहाला खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे
कमांडंट व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य सुनील भिरोड यांच्यासह प्रशासन, संरक्षण, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी समारोहाला उपस्थिती लावली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या स्वागत समारोहातून देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव, राष्ट्रीय एकात्मता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांप्रती आदर व्यक्त करण्यात आला. आणि अशाच टॉप 9 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.